जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जगात भारत देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात जी कामगिरी केली त्याला तोंड नाही। तेव्हाच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहावे ही सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपच्या नेत्या सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी केले। कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रविवारी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला। त्या प्रसंगी त्या बोलत होत्या। सौ स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःपेक्षा समाजासाठी जगले। त्यातून त्यांनी दीनदलित, गोरगरीब, वंचित, अल्पसंख्याक आदींचे प्रश्न अडीअडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढला। कोरोना महामारीच्या काळात 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा करून सांभाळले। त्यामुळे या कणखर नेतृत्वाला आपल्यासह सर्वांचे आयुष्य लाभावे अशी साईचरणी प्रार्थना आहे। संशयावरून पकडून आणलेल्या 2 चोरट्यांना ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर बेदम चोप दिल्यानंतर विद्युत मोटारीची चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले। आरोपींनी चोरलेली मोटारही काढून दिली। ही घटना सोनेवाडी येथे घडली असून मुद्देमालासह ग्रामस्थांनी रमेश अंबादास कुदळे व सचिन रंगनाथ गांगुर्डे या 2 आरोपींना पोलिसांच्या हवाली केले। मोटारीमागे 500 रुपये कमिशन असल्याचे आरोपींनी ग्रामस्थांना सांगितले। उपनिरीक्षक महेश कुशारे गवसने व त्यांच्या टीमने सोनेवाडी येथे येत ग्रामस्थांच्या समोर या चोरट्यांकडून मोटार कुठे ठेवली असल्याचे नोंदवून घेतले। अनिल वायकर यांच्या गोठ्यात ठेवलेली मोटार मारुती मंदिरात आणण्यात आली। पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना नेण्यात आले। हरेगाव येथील घटनेतील मुख्य आरोपीस त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण सुरू आहे। या दरम्यान पोलिसांसमोर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी शहर पोलिसात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे सहकाऱ्यांसह उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी गेले होते। चर्चा सुरू असतानाच विजय उर्फ पिंटू नाना दत्तू साळवे याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत त्याला पकडल्याने अनर्थ टळलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निलेश बाळू जगधने व विजय उर्फ पिंटू नाना दत्तू साळवे याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय उर्फ पिंटू नाना दत्तू साळवे या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याने ग्राहकाच्या डोक्यात कोयता घातलाय। ही घटना श्रीगोंद्यात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आढळगाव येथील तरुण श्रीगोंद्यात फळ खरेदीसाठी अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान यांच्या रस्त्यावरील दुकानात गेले असता प्रेमदास सुबाळे यांनी फळ विक्रेते बागवान यांच्याकडे सफरचंद विकत घेताना फळ विक्रेत्याला सफरचंद बारीक आहेत, भाव व्यवस्थित लावून दे असे म्हणाले। याचा राग आल्याने फळ विक्रेत्यांनी 3 जणांनी वाद सुरू करत त्यांना जिवंत सोडू नका रे, हे लय शहाणपण करतायत असे म्हणत शिवीगाळ करून फळ विक्रेते जुबेर बागवान यांनी हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने आणि जीव ठार मारण्याच्या उद्देशाने फळ घेणारे ग्राहक प्रेमदास सुबाळे यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली असल्याने फळ विक्रेत्या बागवान बंधू विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मठपिंपरी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील 3 लाख रुपये किमतीचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे। सदरचा प्रकार 8 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान झाला असून या प्रकरणी 15 सप्टेंबर रोजी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय। पराग विनायक निसळ यांनी फिर्याद दिली आहे। त्यांची मठपिंपरी शिवारात गट नंबर 100 मध्ये शेती आहे। या शेतीमध्ये त्यांनी डाळिंबाचा बाग केला। चोरट्याने संधी साधून 3 लाख रुपये किमतीचे डाळिंब तोडून चोरून नेले। हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान निसळ यांनी 15 सप्टेंबर रोजी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार RV गांगर्डे करत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
गणपती बाप्पाचे आगमन जवळ आले असताना तालुक्यातील गणेश मूर्तीच्या कारखान्यात मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांग सुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीतही 10% वाढले आहेत. शाडूच्या मूर्तीच्या किमतीत झालेली वाढ तसेच त्या हाताळण्यास नाजूक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मात्र अजूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित झालेली PM विश्वकर्मा योजना विविध क्षेत्रातील कारागिरांच्या उत्कर्षासाठीचा एक नवा मार्ग ठरला आहे, असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. गाव पातळीवर हे सर्व कारागीर आता या योजनेच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होणार असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. लोणी येथील कार्यक्रमात ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे आदी उपस्थित होते. हिवरगाव पठार गावाअंतर्गत असलेल्या 6 आदिवासी वाड्यांना पाणी टंचाई भासू लागली आहे. गेल्या 5 वर्षांनंतर टँकर सुरू करण्याची यंदा वेळ आली आहे. त्यामुळे टँकर सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने संगमनेर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. हिवरगाव पठार गावाअंतर्गत सुतारवाडी, पायरवाडी, गिरेवाडी, दगडसोंडवाडी, पठारवाडी, कोळेवाडी या 6 आदिवासी वाड्या डोंगरावर वसलेल्या आहेत. त्यांना सार्वजनिक पाणी पुरवठा होतो, मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाई जाणवली आहे. याचबरोबर परिसरातील पाण्याचे उपद्रवही अजूनही कोरडेठाक असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठा धीर आणून मतदारसंघासह कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलविला आहे. शहर विकासाचे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न देखील सोडवले आहेत. पुढील काळात कोपरगावकरांच्या विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आज शहरात कृष्णाई मंगल कार्यालयात आमदार काळे यांनी कोपरगावकरांशी संवाद साधला. आमदार काळे यांनी या मतदारसंघासाठी 4 वर्षात 2300 कोटी निधी मिळवला. शहर विकासासाठी सुमारे 300 कोटींचा निधी देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलविला. संवाद कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकोर गावातील बाजारपेठेत 26 वर्षीय विवाहित तरुण महिला लेडीज शॉपीचा व्यवसाय करत आहे. या लेडीज शॉपी दुकानावर जाऊन 2 तरुणांनी या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करत तिचा विनयभंग केलाय, तर तिला व तिचे पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात तुषार खेमनर व शिवाजी खेमनर यांच्या विरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल GP लोंढे करीत आहेत. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.